नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालाईन मराठीवर. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जे की दररोज अनेक जण त्याचा सामना करतात. ते आहे तणाव आणि इमोशनल ईटिंग कसं बॅलन्स करायचं. कधी तुम्ही रागावलेले असता, एकटेपणा फील करत असता किंवा तणावामध्ये असता, अशा वेळेस अचानक तुम्हाला वाटलं का की गोड खावंसं किंवा स्पायसी काहीतरी, तिखट किंवा चिप्स एक्सेट्रा. जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. अनेक वेळा आपल्याला भूक नसते, पण आपली इच्छा, आपली भावना तशी तयार होते की काहीतरी जाऊन खाल्लं पाहिजे. यालाच इमोशनल ईटिंग असे म्हणतात. तणावामध्ये नेमकं काय होतं? ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल त्यावेळेस तुमचं कॉर्टिसोल नावाचं हॉर्मोन वाढतं आणि मग तुम्हाला वारंवार भूक लागते, चिडचिड होते, झोप लागत नाही, पोटाच्या गोल चरबी येते आणि जंक फूड खायची इच्छा होते. ही मानसिकता जास्त प्रमाणात वाढते. ही समस्या फक्त अन्नाची नसून तर मन आणि शरीराच्या संतुलनाची असते. खरी भूक आणि भावनिक भूक यामध्ये खूप फरक असतो. खरी भूक कशी ओळखायची तर ती हळूहळू लागते आणि घरचं काही पौष्टिक अन्न खाल्लं की समाधान वाटतं, लगेच पोट भरल्यासारखं वाटतं. आणि इमोशनल हंगर काय असतं? जंक फूड क्रेव करतं, चिप्स, चॉकलेट्स हे तुम्हाला खायची खूप तीव्र इच्छा होते आणि ते खाऊन सुद्धा पोट भरल्यासारखं वाटत नाही आणि परत आपल्याला खावंसं वाटतं. स्ट्रेसमध्ये नेमकं काय खावं तर ताजी फळं, नट्स, भिजत टाकलेले मर्यादित नट्स खाणं आवश्यक आहे. कडधान्य खाल्ले पाहिजे, ताजी फळं आणि पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. अजून घरचं जेवण फार महत्त्वाचं आहे. स्ट्रेसमध्ये काय खाणं टाळावं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये येतं जास्त साखर, जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, चहा, कॉफी वारंवार पीत असाल तर ते टाळावं. आणि नेमकं रात्री तुम्ही उशिरा लेट नाईट जर खात असाल तर ते फार चुकीचं आहे. फोन बघत जर खात असाल तर अतिशय चुकीचं आहे. या गोष्टी तुम्ही सगळ्या वर्ज्य केल्या पाहिजे. इमोशनल ईटिंग टाळण्यासाठी घरच्या घरी काही सोपे उपाय आहेत. ते म्हणजे काय? भूक लागेल त्याच वेळेस जेवण करा. खूप वेळ उपाशी राहू नका, ते सुद्धा वाईट आहे. आणि जंक फूड किंवा गोड पदार्थ घरामध्ये खूप साठवू नका, कारण की त्याच्याकडे तुमचं लक्ष जाईल आणि परत परत खायची इच्छा निर्माण होईल. आणि TV स्क्रीन समोर बसून खाणं टाळा, कारण की त्यावेळेस तुम्हाला भान नसतं की आपण किती खातो, काय खातो याचा सुद्धा तुम्हाला अंदाज येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात तुमच्या काही भावना असतील त्या दाबून ठेवू नका, त्या व्यक्त करा, संवाद साधा. कम्युनिकेट करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमचं मन हलकं राहील आणि तुम्ही योग्य आहाराकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलेल. तणाव कमी करण्यासाठी आता आपण काही सोपी योगासने करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण कॅट काऊ मार्जरी आसना करणार आहे. त्यासाठी आपल्याला वज्रासनमध्ये यायचंय. दोन्ही हात जमिनीला, गुडघ्यावरती, टेबल टॉप पोझिशनमध्ये यायचंय आणि इनहेल करत छान श्वास वरच्या दिशेने. याच्याने स्पाइन तुमची लवचिकता वाढते. आणि पुन्हा एक्झेल, इनहेल, एक्झेल. पूर्ण बॉडी रिलॅक्स होते आणि तणाव असेल तो कमी होतो. याचे कमीत कमी आपल्याला 10 राऊंड्स करायचे आहेत. यामध्येच आपल्याला टेबल टॉपमध्येच राईट साईडला बघायचं आहे. शक्य होईल तेवढं टर्न आणि पुन्हा सेंटर, देन लेफ्ट. होल्ड फ्यू सेकंड्स. परत याचे सुद्धा आपल्याला 10 राऊंड्स करायचे आहेत. याच्याने तुम्हाला पूर्ण बॉडीला, कमरेला रिलॅक्स वाटेल आणि लवचिकता वाढेल. नेक्स्ट आपण पश्चिमोत्तानासन करणार आहे. याच्याने तुमच्या जर मनाची अवस्था रेस्टलेस होत असेल ही कमी होते आणि पूर्ण शरीराला आराम मिळतो. त्यासाठी आपल्याला दोन्ही पाय स्ट्रेट ठेवायचे आहेत. दंडासन, सिटिंग दंडासनमध्ये स्ट्रेट पोश्चर, दोन्ही हात वर. इनहेल करत शक्य होईल तेवढं फॉरवर्ड बेंड करायचं आहे. एवढं झालं तरी चालेल आणि हळूहळू जर होत असेल तर होल्ड.
कमीत कमी 30 सेकंड आपल्याला होल्ड करायचे. सुरुवातीला 10 सेकंड करा, 20 सेकंड, नंतर या पद्धतीने पूर्ण प्रेशर पोटावरती येईल. स्पाइनला छान एक स्ट्रेच मिळेल. किंवा यामध्येच तुम्हाला खूप वाकवलं नाही जात तर मग तुम्ही ओढणीचा आधार घेऊ शकता. यामध्येच या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. अगदी सोपे एक्सरसाइज ज्याच्याने तुम्हाला बॉडी हलकी वाटेल. बॉडी हलकी झाली, शरीर हलकं वाटलं की मन सुद्धा हलकं होतं. रिलॅक्स. नेक्स्ट आपण बालासन करणार आहे. चाइल्ड पोज यालाच म्हणतात. अगदी सोपं आहे. वज्रासन मध्ये यायचं. एक पाय फोल्ड, दुसरा पाय फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही पायामध्ये छानपैकी अंतर शक्य होत असेल तेवढं आणि सावकाश दोन्ही हात समोर आणि रिलॅक्स. दोन्ही हात जमिनीला, डोकं जमिनीला. पूर्ण बॉडी रिलॅक्स होते. कमीत कमी 2 ते 3 मिनिट तुम्ही असं राहू शकता. हे तुम्ही झोपण्याच्या अगोदरही करू शकता. बेडवरती रोज रात्री झोपण्याच्या अगोदर केला तर पूर्ण बॉडीला आणि माइंडला शांतता मिळते. नेक्स्ट आपण विपरीता करणी करणार आहे, ज्याच्याने तुमचं कॉर्टिसोल कमी होतं. मानसिक थकवा खूप असेल तर तो कमी होतो. त्यासाठी आपल्याला बेडवरती तुम्ही हे करू शकता. आता मी सध्या वॉलचा सपोर्ट घेत आहे. वॉलला पूर्णपैकी लेग्सला या पद्धतीने आणि शांतपणे या पद्धतीने पूर्ण लेग्स अप वॉल अशा पद्धतीने निवांत तुम्हाला या अवस्थेमध्ये राहायचं आहे. कमीत कमी 3 ते 4 मिनिट तुम्ही अशा अवस्थेत राहू शकता. विपरीता करणी. मानसिक थकवा खूप असेल तर तो खूप लवकर कमी होतो या आसनाने. यामध्येच तुम्ही थोडंसं व्हेरिएशन्स या पद्धतीने पूर्ण स्ट्रेच पेल्विक एरियालाही मिळतो आणि लेग्सला पण स्ट्रेच. या पद्धतीने तुम्ही 1-2 मिनिटं राहू शकता. तणाव कमी करण्यासाठी आपण सिंपल स्टँडिंग काही आसन करणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण ताडासन करणार आहे. दोन्ही हात या पद्धतीने लॉक आणि वरच्या साईडला, सिलिंगच्या साईडला टोजवर यायचं आहे. होल्ड फ्यू सेकंड्स. याच्याने शांतता मनाला मिळते आणि फोकस वाढतो, एकाग्रता वाढते. अँड देन रिलॅक्स. कमीत कमी आपल्याला याचे 4 ते 5 राऊंड्स करणं आवश्यक आहे. किंवा तुम्ही या पद्धतीने करू शकता. अप अँड डाऊन, डाऊन अप अशा पद्धतीने. आणि दुसरं म्हणजे ट्री पोज, वृक्षासन आपण करू शकतो. बॅलन्स करणं, स्टेबिलिटी आपली चेक करायची असेल तर वृक्षासन हे खूप बेस्ट आसन आहे. या पद्धतीने शांत मनासाठी, स्थिरतेसाठी वृक्षासन 30 सेकंड होल्ड करू शकता तुम्ही. आणि जर तुमचा स्टॅमिना असेल तर तुम्ही 1 मिनिटापर्यंत थांबू शकता. दोन्ही साईडनी करणं आवश्यक आहे. शेवटी आपण शवासन करणार आहे. त्यासाठी आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, हातामध्ये सुद्धा छानपैकी अंतर. रिलॅक्स बॉडी आणि सिलिंगकडे नजर म्हणजे डोळे बंद करू, फेस. आणि फक्त इनहेल एक्झेलकडे शांतपैकी फोकस. तुम्ही यामध्ये इनहेल एक्झेलला काउंट करू शकता, जसं की 50, 49, 48 असं रिव्हर्स तुम्ही काउंटिंग करू शकता. शवासनाने पूर्ण बॉडी रिलॅक्स होते आणि आपण
नेक्स्ट कामासाठी रिचार्ज होतो. स्ट्रेसला कंट्रोल ठेवण्यासाठी आपण काही प्राणायाम करणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भ्रामरी प्राणायाम. मधमाशीच्या गुंजनासारखा आवाज आपल्याला कंठातनं काढायचा आहे. कशा पद्धतीने? तो असा स्ट्रेट पोश्चर, सिटिंग, स्पाइन शुड बी स्ट्रेट, डोळे बंद. या पद्धतीने हात फेसवर सेट, कान बंद आणि इनहेल, याचे कमीत कमी 5 राऊंड करणं आवश्यक आहे. याच्याने तुमचं ब्रेन रिलॅक्स होतं आणि मन शांत होतं आणि झोप छानपैकी लागते. नेक्स्ट आपण दीर्घ श्वसन करणार आहे. त्यालाच डीप ब्रीदिंग म्हणतात. 4 सेकंद आत घ्यायचंय, 4 सेकंद होल्ड करायचंय आणि 6 किंवा 8 सेकंद सोडताना तुम्हाला सावकाशपैकी सोडायचं आहे. पोश्चर स्ट्रेट असेल, ज्ञानमुद्रेमध्ये तुमचा हात गुडघ्यावरती आणि डोळे बंद. इनहेल 4, देन एक्झेल. याचे कमीत कमी तुम्हाला 8 राऊंड करणं आवश्यक आहे. याच्याने तुमचं मन शांत होईल आणि फोकस वाढेल. एकाग्रता वाढवण्यासाठी बेस्ट प्राणायाम आहे. तणाव आणि इमोशनल ईटिंग यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फक्त डाएट पुरेसं नाही, तर योग्य आहार, प्राणायाम आणि रोजच्या तुमच्या सवयी, चांगली झोप, ह्या सगळ्या गोष्टीचं संतुलन असणं फार आवश्यक आहे. लक्षात ठेवा, भावना दाबायच्या नसतात, तर त्या समजून घ्यायच्या असतात. जेव्हा मन शांत असतं त्यावेळेस शरीरसुद्धा योग्य निवड करू लागतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.